युथ फाउंडेशन सारख्या संस्था आहेत जे कुठेतरी संस्कृतीचं जतन, परंपरेचं पूजन हे धर्म मानून करतात, लोकांना प्रोत्साहन देतात. प्रोत्साहन देणे फार मोठी गोष्ट आहे. या सगळ्या प्रोत्साहन म्हणजे प्रोत्साहनाच्या पाठिंब्यावरतीच पराक्रमाचे पर्वत उभे राहत असतात. धन्यवाद. आम्हाला इथे मनापासून होण्याबद्दल धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. नमस्कार. विश्वजित युथ फाउंडेशन तर्फे आज द्वितीय दहीहंडी सोहळा हा जो साजरा केला जातोय, कसं असतं, आम्ही विनोदी कलाकार विनोद साजरे करतो, तुम्ही हसता, टाळ्या वाजवता. हा दिमागदार सोहळा बघताना मला एक गोष्ट आठवते. प्रत्येक ठिकाणचा एक विनोद असतो. जसं कोल्हापूरकरचा विनोद आहे. इकडे आम्ही विनोद साजरे करताना समोर त्यांची कोल्हापूरकरांची रिएक्शन अशी असते, कर की बोल की असं की सांगतो तुला आले मोठं. मुंबईकडची अशी असते, पण ते साजरा करता आम्ही जर हलतो. मुंबईकडची अशी असते, आम्ही विनोद साजरा करतो, मुंबईकडचं म्हणतो कर येतो बरोबर आहे, बरोबर विनोद करतो काय. तसा गुजराती माणूस असतो. गुजरात म्हणजे पर्टिक्युलर धंदेवाला. तो प्रत्येक गोष्टी धंदा विचार करतो. हसताना सुद्धा हसायला आलं असं लहान लोकांना घेऊन जातो. थोडक्यात काय, पण सांगली बद्दल वेगळं आहे. सांगलीकरांनी विनोद साजरा केला तर हसत नाही, कारण त्याला माहिती आहे विनोद इकडून सुरू होतो मग सगळीकडे पसरतो. असे सगळे सांगलीकर आहेत, त्याला आमचा शतशः साष्टांग नमस्कार. हा जो दिमागदार सोहळा ढोल ताशाच्या गजरात हा कार्यक्रम आता सुरू होणार आहे, त्याला आम्ही उपस्थित झालो. आम्हाला विश्वजित कदमाने आम्हाला आमंत्रित केलं आणि मुळात जो आम्हाला जो मान दिला त्याबद्दल त्यांचंही आभार. एवढे सगळे मंडळी जमलेली आहेत. मी काही सरांना, विजय सर आमचे, त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. सर मला सर म्हणते सर, आणि मला प्रश्न विचारायला म्हणते. एका बाजूने मला सर म्हणतोय, गुरुजी म्हणतोय, गुरुजी सर, आणि मला काय प्रश्न विचारा म्हणतोय. आज बालदिन आहे ना, विचारू का? बालदिन बालदिन आहे, हंडी फोडणारे सगळे बाल आहेत. बाल आहेत ना, हे डोक्यावर आहेतच. ठीक आहे सर, एक फालतू प्रश्न विचारतो, लहान मुलांचा प्रश्न आहे, पण तुम्ही सर आहात म्हणून विचारतो. तुमच्या सगळ्यांची परमिशन आहे ना? ओके सर, याला काय म्हणतात? लहान मुलांचा प्रश्न आहे. याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? हे सुंदर सुंदर नाही हो, याला गुरुवार म्हणतात. गुरुवार ते कसं काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बरं चालेल सर, तुम्ही खूप हुशार आहात. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, इतिहासाचा प्रश्न विचारतो. इतिहास आपला विचार. मला सांगा, अकबर बादशाने, तुम्हाला सगळं माहिती असेल इतिहास, पण सरांकडून आम्ही शिकलो म्हणून विचारतो. अकबर बादशाने कुठून कुठपर्यंत राज्य केलं? अकबर बादशाने कुठून कुठपर्यंत राज्य केलं? सर तुम्हीच आम्हाला शिकवलं. नाही पण मला आता आठवत, तू सांग बघू कुठलं पुढे गेलं राज्य. चौथीच्या पुस्तकात आहे सर. अरे चौथीच्या पुस्तकाला ठीक आहे, कुठून कुठपर्यंत राज्य केलं सांग ना मला. सोपं आहे. 5 नंबर 4 पासून 5 नंबर 15 पर्यंत राज्य केलं.